अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्त बावन्नी. दत्त बावन्नी हे दत्त महाराजांचे स्तोत्र आहे, ज्यात 52 ओळी आहेत. हे स्तोत्र दत्त आणि त्यांच्या अवतारांविषयी माहिती देते. त्यात श्रीपाद, श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन आहे. दत्त बावन्नी हे एक शक्तिशाली स्तोत्र आहे, जे लोकांना संकट आणि दुःखातून बाहेर काढण्यास मदत करते. हे स्तोत्र नियमित वाचल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. दत्त बावन्नीचे पठण दुष्ट शक्तींपासून संरक्षण करते आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण करते. संकट आणि दुःखातून आराम मिळतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते, दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते, घरात मंगलमय वातावरण निर्माण होते, सकारात्मक विचार आणि भावना वाढतात आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते. तर चला मग अशी दत्त बावन्नी आज आपण पठण करूयात. श्री दत्त बावन्नी. जय योगीश्वर दत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाळ. अत्रनुसय करुणे निमित्त, प्रगटसी जगस्तास्तव निश्चित. ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागतासी तू आधार. अंतर्यामी ब्रह्मस्वरूप, बाह्य गुरु नररूप स्वरूप. काकी अन्नपूर्णा झोळी, शांती कमंडलू कर कमळी. कुठे षडभुजा कोठे चार, अनंत बाहुतू निर्धार. आलोचरणी बाळ अजान, दिगंबरा उठ जाई प्राण. ऐकुनी अर्जुन भक्ती साध, प्रसन्न झाला तर साक्षात. दिदली रुद्धी सिद्धी अपार, अंती मोक्ष महापद सार. केला का तू आज विलंब, तुझे विण मजला न आलंब. विष्णू शर्म द्विज तारुणिया, श्राद्धी जेविला प्रेममया. जंभे देवा त्रासविले, कृपा मृते तो हसविले. पसरी माया दिती सुतमूर्त, इंद्रा करवी वधिला तुर्त. ऐसी लीला जीजी शर्व, केली वर्णिल कैसी सर्व. घेई आयु सुतार्थी नाम, केला त्याते तू निष्काम. बोधीर यदु परशुराम, साध्य देव प्रल्हाद अकाम. ऐसी ही तव कृपा अगाध, कारण ऐकसी माझी साध. धाव अनंता पाहिन अंत, न करी मध्येच शिशूचा अंत. पाहुनी द्विजपत्नी कृत स्नेह, झाला सूत तू निसंदेह. स्मर्तुगामी कलितार कृपाळ, जडमूळ रजिका तारी दयाळ. पोटशुळी द्विज तारियला, ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला. सहाय्य काना दे अजरा, प्रसन्न नयन देख जरा. वृक्ष शुष्क तू पल्लवीला उदास, मज विषयी झाला. वंध्या स्त्रीची सूत स्वप्ने पळली झाली. निरसुरी विप्रतनूचे कोड, पूर्वी त्याच्या मनीचे कोड. दोहविली वंध्या महिषी, ब्राह्मण दारिद्र्य हरिसी. घेवडा भक्षुणी प्रसन्न क्षेम, दिदला सुवर्ण घट सप्रेम. ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार, केला सजीव तू आधार. पिशाची पीडा केली दूर, विप्रपुत्र उठविला शूर. अंत्याच्या हस्ते विप्रमदास, हरुणी रक्षिले त्रिविक्रमास. तंतुक भक्त क्षणात एक, दर्शन दिधले शैली नेक. एकत्र वेळी अष्टस्वरूप, झालली अससी अरूप. तोषविले निज भक्त सुजात, दाखवणी प्रचिती साक्षात. हरला यवन नृपाचा कोड, समता ममता तुझला गोड. राम कन्हैया रूप धरा, केल्या लीला दिगंबरा. शिला तारिल्या गणिका व्याध, पशु पक्षी तुझ देती साध. अधम तारक तव शुभ नाम, गाता किती न होती काम. आधी व्याधी उपाधी गर्व, टळती भावे भजता सर्व. मूळ मंत्र नच लागे जाण, पावे नर स्मरणे निर्वाण. डाकीन शाकीन महिषासूर, भूते पिशाच झिंद असुर. पळती मुष्टी आवळुनी, धुन प्रार्थना परिसोनी. करुणी धूप गाईल नेमे, दत्त बावन्नी जो प्रेमे. साधे त्याला इह परलोक, मनी तयाचे उरे न शोक. राहील सिद्धी दासी परी, दैन्य आपदा पळत दुरी. नेमे 52 गुरुवारी, प्रेमे 52 पाठ करी. यथावकाशे स्मरी सुधी, यमुना दंडे त्यास कधी. अनेक रूपी हाच अभंग, भजता नडेन माया रंग. सहस्रनामे वेश अनेक, दत्त दिगंबर अंती एक. वंदन तुझला वारंवार, वेद श्वास हे तव निर्धार. थकला वर्णन करता शेष, कोण रंकमी बहुकृत वेश. अनुभव तृप्तीचे उद्धार, ऐकुनी हसता खाईल मार. तपसी तत्वमसी हा देव, बोला जय जय श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण या दत्त बावन्नीचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे बघूयात. हे योगीश्वर दयाळू दत्त प्रभू, तुझा जय जयकार असो.
तूच एकमात्र या जगामध्ये रक्षणकर्ता आहेस. अत्रि ऋषी आणि अनुसूया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस. तू ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस. तू अंतरंगात सच्चिदानंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरू रूप आहेस. तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले कमंडलू शांतीचे प्रतीक आहे. कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर कधी वेळेस तू षडभुजा धारण करतोस. पण खरे पाहता तू अनंत बहुधारी आहेस. मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा, तू उठ, आता प्राण जाईल अशी स्थिती आहे. पूर्वी तू सहस्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रिद्धिसिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार नाही. विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास. जंब राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होतीस. तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करू शकेल? आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम केले. यदुराजाला, परशुरामाला, साध्य देवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होतास. अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? हे अनंत धावती, माझा अंत पाहू नको. या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस. ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास. स्मरण करताच धावणारा तू, कलियुगामध्ये तारून नेणारा. हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस. पोटशुळान त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारले आहेस आणि व्यापारी ब्राह्मण शेठला वाचवलेस. मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा. वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस? हे देवा, वृद्ध वंद्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस. प्रभू, तू ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याची मनीची इच्छा पूर्ण केलीस. हे प्रभू, आपण वांस म्हशीला दुभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेत. श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात. ब्राह्मण स्त्रीच्या मृत पत्नीला तू पुन्हा जिवंत केलेस. पिशाची पीडा दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलास. हे मायबाप, तू एका हरिजनाच्या माध्यमातून ब्राह्मणाचे गर्भहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणात श्रीशैल्य पर्वतावर पोहोचून दिलेस. हे प्रभू, तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस. त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांची घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली. हे देवा, तू यवन राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीयेस हे दाखवून दिलेस. हे दत्त दिगंबरा, तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेस. दत्तात्रेय प्रभू, दगड शिकारी इया पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्या हातील सारुता जाणून आहेत. हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही. हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात. तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. या दत्तनामाची धून म्हटल्याने डाकीन, शाकीन, महिषासूर, भूत, पिशाच, जंद, असुर पळून जातात. जो कोणी धूप लावून दत्तबावणी प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्ष प्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सिद्धी जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दरिद्र प्राप्त होत नाही. जे कोणी 52 गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्तबावणीचे 52 पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही. दत्तात्रेय प्रभू, दगड शिकारी ह्या पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्या सारुत जाणून आहेत. हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते. त्यात फरक पडत नाही. दत्तप्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाहीत. दत्तात्रेयाला अनेक विध नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर अलिप्त आहे. हे प्रभू, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. 4ही वेद आपल्या श्वासातूनच प्रगट झाले आहेत हे निश्चित आहे. जेथे हे दत्तात्रेया तुझे वर्णन करताना शेषसुद्धा थकून जातो तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा? दत्तबावणी हे अनुभवाचे बोल आहेत. टीकाकाराच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.
श्री दत्तप्रभो हे तपस्वी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव दत्त म्हणावे. दत्त बावन्नी संपूर्ण.